आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, की सुरुवातीपासून म्हणजे लिहिण्यापासून ते शेवटी पोस्ट करण्यापर्यंत आपण YouTube व्हिडिओ आपल्या मोबाईलमधनंच कसं बनवू शकतो, कसं रेकॉर्ड करायचं, कसं एडिट करायचं आणि कसं पोस्ट करायचं. तो हे कॉफीचं माझ्याकडे पाउच आहे. त्याच्यामधले 2 फ्लेवर आहे. त्याचा मी व्हिडिओ बनवणार आहे. टेस्ट टेस्टिंगचा असा व्हिडिओ आहे. तर त्याचं रेकॉर्डिंग मी केलेलं आहे. वेगवेगळे शॉर्ट्स आधी मी लिहून ठेवलेले आहेत. हे शॉर्ट्स आहेत सगळे जर तुम्हाला दिसत असतील. शॉर्ट डिव्हिजन केलेलं आहे. म्हणजे काही शॉर्ट घ्यायला आपण विसरत नाही, जर आधीच आपण लिहून ठेवलं. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, एडिट्स नावाचं सॉफ्टवेअर Android आणि Apple दोन्हीमध्ये मिळतं ते ओपन करायचं एडिट नावाचं सॉफ्टवेअर. त्यावर इथे प्लस चिन्ह दिसतंय, ते उघडायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जो आपला पहिला शॉट होता ना सर्वात आधीचा, तो तुम्हाला ओपन करायचा आहे. तर पहिला शॉट होता सर्वात आधी माझा, ते पॅक हलवतानाचा शॉट होता. बघूया हा शॉट आहे का? हा पहिला शॉट आहे. तर मला इथपर्यंतच घ्यायचा आहे तो. त्याला मग मी स्प्लिट दाबलं. पुन्हा मग असा एक उचलतानाचा शॉट आहे. तो मी डिलीट करतो आणि जो आत्ताचे शूट केलेले आहेत मी त्याच्यामधनं घेणार आहे. सेकंड शॉटमध्ये जायचं आपल्या. सेकंड शॉट होता हा माझा. आता ते हातात उचललेलं आहे आणि मी ते घेऊन जाणार आहे. हे हातात उचललं. स्प्लिट करून घ्या, म्हणजे जेवढा तुम्हाला हिस्सा पाहिजे तेवढाच घ्यायचा, बाकीचा डिलीट करायचा. एवढा मला हवा आहे आणि त्याचा स्पीड पण वाढवू शकतो. इथे स्पीडचं बटन दिसतंय. त्याला मी बरंच फास्ट करणार आहे, कारण की हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. पॅक घेऊन मी फक्त आत जाणार आहे किचनमध्ये. ठीक आहे, बस एवढं झालं. हा स्प्लिट केला. आता पुढचा शॉट असणार आहे, की मी ग्लासेस एकत्र घेतलेले आहेत आणि ती कॉफी कापणार आहे. तर सर्वात आधी जाऊया इकडे आणि कुठला शॉट आहे तो, हा ॲड करत आहे आता मी. या शॉटमध्ये मी कॉफी दाखवत आहे. आता ही कॉफी आहे, ही दाखवली कॅमेराला. एवढं स्प्लिट केलं. त्याच्या आधीचं टोक जे आहे ते डिलीट करून टाकलं. एवढं दाखवून झालं. स्प्लिट केलं आणि मग हे कापताना दाखवलं डायरेक्ट. हे असं कापताना कागद खाली पडतोय, तो शॉट चांगला वाटतोय, तर मग आपण तेवढा ठेवूया. दाखवलं, कापलं, स्प्लिट आणि मग अशी कॉफी ओततानाचा शॉट आहे. तो जेवढा हवा आहे तेवढा घेऊया. स्प्लिट केला आणि बाकीचा आधीचा हिस्सा डिलीट केला. स्प्लिट केला. आता पुन्हा मला शॉट हवा आहे. टॉपवरनं ते कसं दिसतं ते दाखवायचं आहे मला. म्हणजे कॉफी ग्लासमध्ये घातलेली कशी दिसते ते. आणि हे शॉट आहेत ते. चला ते ॲड करूया. शॉर्ट्स पटकन दाखवूया. झूम, झूम. स्प्लिट मारलं. आधीचा टोप उडवून टाकला. जेवढा हवा आहे ते इथपर्यंत घेतला. त्याला पुन्हा स्प्लिट केला आणि त्याच्या पुढचा टोक काढून टाकला. मग पुन्हा ॲड करतोय आता मी. आता ते दूध ओततानाचे शॉट हवेत आपल्याला. सिम्पल एडिटिंग आहे, फक्त इन आणि आउट, म्हणजे जेवढा हिस्सा आपल्याला हवा आहे तेवढा ठेवायचा, बाकीचा उडवत राहायचा. आता शॉट आहे दूध ओततानाचा. तर हा शॉट घेऊया आणि ढवळतानाचा पण घेऊया. हा एक घेऊया. ठीक आहे, लाईनीने ते शॉट लागलेले आहेत. आता दूध ओततानाचा तेवढा घेऊया एक. चांगले दिसतात ना ते शॉट. डिलीट केला एवढा. दूध ओतला, स्प्लिट करतो आणि आता पुढच्या ह्याच्यावरती स्प्लिट केला, मागचा हिस्सा उडवून टाकला. जास्त घ्यायची आवश्यकता नाही आहे आपल्याला. तेही एवढं घेतलं. पुन्हा ऑन केला, स्प्लिट केला, डिलीट केला, दाखवला, पुन्हा स्प्लिट केला, स्प्लिट केला, आधीचा हिस्सा डिलीट केला,
तर आता सगळे शॉट एकत्र माझे लावून झालेले आहे. आता मी व्हिडिओला एक्सपोर्ट करणार आहे. तर एकदा बघू शकता असं मी फास्ट प्ले करून दाखवतो. सगळे शॉट झालेले आहेत माझे. आता मी फक्त एक्सपोर्ट दाबणार आहे वरचं बटन. इथे एक्सपोर्ट बटन दिसतंय. ते दाबून आपल्याला फक्त एक्सपोर्ट करायचं आहे. तर असं हे तुम्हाला दिसत जाईल. हे पूर्ण होतंय. एडिट हे फ्री ॲप आहे Instagramचं. त्याला काही पैसे लागत नाहीत. चांगले याच्यात ट्रान्झिशन्स वगैरे पण आहेत. तुम्ही मस्तपैकी एडिट करू शकता. व्हिडिओ आता एक्सपोर्ट झालेला आहे. तो आता अपलोड कसा करायचा ते आपण पाहूया. आता मी YouTube खोललेलं आहे. इथे तुम्हाला चिन्ह दिसत असेल. तर या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे, जिथे मी प्रॉडक्ट रिव्ह्यू वगैरे टाकतो. तर हे मधलं जे प्लस चिन्ह आहे ते दाबायचं आहे तुम्हाला. शॉर्ट मी अपलोड करत आहे, म्हणजे व्हर्टिकल व्हिडिओ जो असतो, उभा व्हिडिओ तो करत आहे. इथे ॲडमध्ये गेलं की मला हा व्हिडिओ दिसेल. हा शेवटचा जो व्हिडिओ आहे तोच माझा आहे हा. आता तो नेक्स्ट करायचा. आपल्याला इथे पूर्ण व्हिडिओ रेडी झालेला दिसेल. एकदा प्ले करून पाहूया. हा पूर्ण व्हिडिओ आहे. डन करायचं आपल्याला. डन केलं की ते प्रोसेसिंग चालू करतं आपोआप. प्रोसेसिंग पूर्ण झाली की तुम्हाला पुढं हे जे चिन्ह आहे दाबायचं आहे. याच्यावरती गेलो पुढे. जर तुम्हाला याच्यावरती काही टेक्स्ट वगैरे टाकायची असेल तर तुम्ही टेक्स्टही टाकू शकता. जर तुम्हाला काही टेक्स्ट टाकायचं असेल, कॉफी रिव्ह्यू, स्लीपी आउल कॉफी, खाली मी रिव्ह्यू म्हणत आहे. कुठल्याही वेगवेगळ्या रंगाचं पण आपण सिलेक्ट करू शकत आहात. मी सध्या व्हाईटच घेतोय. असं हे मी वरती जाऊन सेटल केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणू शकता तुम्ही. नेक्स्ट म्हटल्यानंतर ॲक्च्युली तुम्ही मागे येऊन इकडे म्युझिकही ॲड करू शकता. ॲड साऊंड बटन टाकून इथे गाणी वगैरे ॲड करू शकता, पण मला गाणी वगैरे टाकायची नाही आहेत, तर मी नाही टाकत आहे. तर तसं केलं. मग नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हणलं की वरती हे जे पेनाचं चिन्ह दिसतंय त्यावर क्लिक करा. मी याच्यातला कुठलाही फोटो तुम्ही सिलेक्ट करू शकता थंबनेल म्हणून. थंबनेल म्हणजे वरती जे सर्च केल्यानंतर लोकांना दिसतं ते. तर मी याच्यातला एक सिलेक्ट करतो. बघू कुठला चांगला आहे. हे मला चांगलं वाटतंय. तर किंवा हे कॉफीचा शॉट चांगला आहे ना. हा चांगला दिसतंय थंबनेल. ते मी असं सिलेक्ट करतो. इथे तुम्ही व्हिडिओ टाकू शकता. आता टायटल काय देऊ शकतो, स्लीपी आउल कॉफी. ब्रँडचं नेम मी टाकतोय. हॅशटॅग कॉफी लवर्स. आणि इथे खाली व्हिजिबिलिटी आहे, अनलिस्टेड आहे. अनलिस्टेड करा आणि नंतर स्टुडिओमध्ये जाऊन आपण त्याला पब्लिक करणार आहोत. रिलेटेड व्हिडिओ म्हणजे त्याच्या खाली जे ऑप्शन असतात ते तुम्ही टाकू शकता. तर मी आता हे जुना एक व्हिडिओ टाकतोय माझा तिथे. ऑल्टर्ड कॉन्टेंटमध्ये मी नो म्हणतोय, म्हणजे AI वापरून जर तुम्ही कोणाला दाखवलं असेल दुसऱ्याला तर इथे अपलोड शॉट म्हणा, तुमचा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. YouTube स्टुडिओ हे ॲप पण डाउनलोड करून ठेवायचं आहे तुम्हाला. हे इथे दाखवू शकतो बघा. इथे व्हिडिओ अपलोड होत आहे, हे चिन्ह दिसत असेल तुम्हाला अपलोडिंगचं, ते होत आहे. जो आत्ताचा व्हिडिओ आहे ना तो. त्याला फक्त तुम्हाला जाऊन आता मी त्याला सिलेक्ट करतो. आणखी काही जर माहिती भरायची असेल तुम्हाला तर ती तुम्ही भरू शकता. इथे डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन लिहू शकता. एक्स्ट्रा काही टाकायचं असेल, इथे टॅग्स तुम्हाला टाकायचे असतील तर ते टॅग्सही टाकू शकता. स्लीपी आउल कॉफी, स्वतःच्या चॅनलचं नाव टाकू शकता, म्हणजे सर्चमध्ये ते लोकांना सापडतं. नेहमी अनलिस्टेडच ठेवायचं आणि इकडे येऊनच असं पब्लिक करायचं. हे केलं पब्लिक, मागे आलो आणि सेव्ह केलं. आता व्हिडिओ आपला गेला आहे आणि पब्लिक झाला आहे. तर या प्रकारे स्क्रिप्टिंगपासून, शूटिंगपासून, एडिटिंगपासून सगळं काही तुम्ही आपल्या मोबाईलमधनं करू शकता. तर तुम्हाला वेगळं काही PC वगैरे घ्यायची गरज नाही आहे सुरुवातीला. तर तुम्ही मोबाईलमधनंच चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ शूट करू शकता, रेकॉर्ड करू शकता, एडिट करू शकता आणि पब्लिशही करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.